नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी भरायची आणि कशी भरायची, ओटी भरताना कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, ओटी भरून झाल्यानंतर या ओटीच्या साहित्याचं काय करायचं, तुमच्याकडे जर का चैत्र नवरात्रीत घट बसत असेल तरी देखील किंवा घट बसत नसेल तरी देखील आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायची आहे. आपल्या देवीची कुलदेवतेचा कुलाचार कुलधर्म आपल्याला करायचा असतो. मग आपण ही ओटी भरताना कोणत्या वस्तू घ्यायच्या, कोणती चूक करायची नाही याविषयीची थोडक्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपण घरच्या घरी ओटी कशी भरायची याविषयीची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची कुठली कुलदेवी आहे त्या कुलदेवतेचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर बघा, चैत्र नवरात्र ही सुरू झाली आहे आणि ही नवरात्र राम नवमीपर्यंत म्हणजेच 6 तारखेपर्यंत असणार आहे. या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या देवीचा कुलाचार कुलधर्म करणे गरजेचे आहे. बघा, आपण जेवढी आपल्या कुलदेवीची सेवा करू तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं. जसं आपल्यासाठी शारदीय नवरात्र महत्त्वाची असते त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र देखील अत्यंत महत्त्वाची असते. या महिन्यामध्ये जर का आपल्याकडे घटस्थापना होत नसेल तरी देखील आपण आपल्या घरात असलेल्या कुलदेवीचा मान सन्मान हा करायचा आहे. आता हा मान सन्मान करायचा म्हणजे काय, तर आपल्याला या 8 दिवसात तुम्हाला ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकतात. मग देवीची ओटी तुम्ही तुमच्या घरात असलेल्या कुलदेवीची घरात देखील ओटी भरू शकतात किंवा तुमच्याकडे घट बसवलेले असतील तर तुम्ही तुमच्या घरात जिथे घटस्थापना केली आहे त्यासमोर देवीची ओटी भरू शकतात किंवा तुम्ही देवीच्या मंदिरात जाऊन किंवा तुम्ही देवीच्या मूळस्थानी जाणार असाल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ओटी भरू शकतात. यावर्षी चैत्र नवरात्र घटस्थापना ही 9 दिवसाची नसून 8 दिवसांची आहे. तुम्ही ह्या 8 दिवसांमध्ये मंगळवार, शुक्रवार त्याचप्रमाणे पंचमी या दिवशी ओटी आवर्जून भरू शकतात. कारण हे जे दिवस आहे पंचमी, मंगळवार, शुक्रवार हे देवीचे अतिशय प्रिय दिवस आहे. तुम्ही या दिवसाला ओटी भरू शकतात. ज्यांना या दिवशी ओटी भरणं शक्य नाही मग त्यांनी या नवरात्रीच्या 9 दिवसात 8 दिवसात कधीही तुम्ही ओटी भरली तरी चालणार आहे. असं काही नाही की याच दिवशी भरा त्याच दिवशी भरा. त्याचप्रमाणे ओटी कोणी भरायची. आता ओटी बघा, सुहासीन महिला ओटी भरू शकतात. ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा स्त्रिया ओटी भरू शकतात. मग तुम्ही विधवा असाल तरी देखील तुम्ही ओटी भरू शकतात. तुमचं लग्न झालेलं आहे तुम्ही देखील ओटी भरू शकतात. असं काही नाही की सुहासीन महिला ओटी भरते, विधवा असेल तर तिने ओटी भरायची नाही, असं काही नाही. प्रत्येकजण आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करू शकतं. विधवा स्त्री जरी असली तरी ती अगोदर सुहासीन असते. त्यामुळे ओटी भरताना तुम्ही तुमच्या मनात काहीही न आणता तुम्ही तुमच्या देवीचा कुलाचार कुलधर्म हा करू शकतात. आता ओटी भरताना आपल्याला ओटीमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी ओटी भरावी का याविषयीची देखील माहिती व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत. तर पहा, ओटी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने भरायची असते. म्हणजे जशी तुमच्या घरची परिस्थिती असेल, जशी तुमची परिस्थिती असेल त्यानुसार तुम्ही देवीची ओटीही भरू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी भरण्यासाठी आपल्याला खणा नारळाने देवीची ओटी भरायची असते. नारळ आपल्याला जो घ्यायचा आहे तो पूर्ण पाण्याने भरलेला असावा. खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे. तुम्हाला जर का साडी घेणं शक्य नसेल, तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही अगदी खणाचा ब्लाऊज पीस मिळतो तो तुम्हाला खणाचा ब्लाऊज पीस आणि नारळ घेऊन देवीची ओटी भरायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं, देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही नऊवारी साडी घेऊ शकतात. नऊवारी साडीने खास करून देवीची ओटी भरली जाते. परंतु नऊवारी साडी नसेल तर तुम्ही सहावारी साडी घेतली तरी चालेल. आता देवीला अर्पण करावयाची साडी ही सुती किंवा रेशमी असावी. कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये असते.
त्यामुळे ओटी भरताना तुम्ही जी साडी घेणार आहात ती साडी ही रेशमी असावी किंवा ती साडी सुती असावी। त्यानंतर पहा, तुम्हाला साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल, खणाची साडी घेतली तरी चालेल। आता साडी घेतानाही आपल्या स्वखर्चाने घ्यायची आहे। आपण आपल्या पैशाने घेतलेली साडी देवीला ओटीमध्ये वापरायची आहे। कुणी साडी दिली असेल ती वापरू नका। जरी नवीन असेल तरी साडी आपण आपलीच ओटी भरण्यासाठी वापरायची आहे। कोणी ओटीत दिलेली असू द्या, कोणी नेसवलेली असू द्या, नवी कोरी असू द्या, अशी साडी कधीही आपल्याला ओटी भरण्यासाठी घ्यायची नाही। आपल्याकडे जी नवी कोरी साडी असेल त्याने तुम्ही ओटी भरा किंवा एखादी तुम्ही साडी देवीला ओटी भरण्यासाठी आणून घेऊ शकतात। त्यानंतर नारळ घेताना हा देखील आपण आपल्या पैशाने विकत आणून तो ओटीसाठी वापरायचा आहे। नारळ घेताना हा आपल्याला पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे। नारळ कोणी ओटीत दिलेला किंवा इतरांकडून आलेला नारळ आपण चुकूनही देवीची ओटी भरण्यासाठी वापरायचा नाही। देवीची ओटी भरताना आपल्याला ती पूर्ण मान सन्मानाने आणि बघा पूर्ण आपल्या स्वखर्चाने आपल्याला ती भरायची असते। यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। ओटी भरताना तांदूळ नेहमी अखंड घ्यायचे आहेत, म्हणजेच तुकडा तांदूळ अजिबात आपल्याला वापरायचा नाही। तांदूळ घेताना देखील तो अगदी मुठभर घेऊ नका, तर जवळजवळ 1 पावशर तांदूळ भरेल इतका तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही एखादा गजरा घ्यायचा आहे, त्यात तुम्हाला 11 रुपये, 21 रुपये किंवा 51 रुपये दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला या ओटीच्या सामानामध्ये जर का तुमच्याकडे एखादं नकली मंगळसूत्र असेल तर तुम्ही ते ठेवू शकतात। ज्याची ओरिजिनल म्हणजे सोन्याचं मंगळसूत्र ठेवण्याची ऐपत असेल, मणी ठेवण्याची ऐपत असेल, त्याने ठेवलं तरी चालेल। त्यानंतर आपल्याला खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड, या 1 रुपयाचं नाणं, या 5 वस्तू आपल्याला या ओटीच्या सामानामध्ये ठेवायच्या आहे। त्यानंतर एखादं फळ किंवा 5 फळं तुम्हाला ओटी भरताना घ्यायची आहे। ह्या बेसिक गोष्टी झाल्या बघा, ह्या बेसिक गोष्टी झाल्या। या व्यतिरिक्त तुम्ही देवीच्या 16 शृंगाराच्या वस्तू घेऊ शकतात। मग त्यामध्ये बघा कंगवा, मंगळसूत्र, बांगड्या, नेलपेंट, सिंदूर, पेन्सिल या वस्तू तुम्ही घेऊ शकतात। त्यानंतर एका कागदाच्या पुडीत आपल्याला थोडंसं हळद कुंकू टाकून ते देखील आपल्याला ओटीच्या सामानात ठेवायचं आहे। गजरा नसेल तर एखादं फूल तुम्ही ओटीच्या सामानात ठेवू शकतात। तर ह्या महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत या वस्तू तुम्ही ठेवू शकतात। या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला 16 शृंगारापैकी ज्या ज्या वस्तू मिळतील त्या वस्तू ठेवायच्या तुम्हाला आहेत। त्यानंतर हे सर्व ओटीचं सामान तुम्हाला एका मोठ्या ताटलीमध्ये घ्यायचं आहे। बघा, एक मोठी ताटली घ्या, त्यामध्ये तुम्हाला हे सामान घ्यायचं आहे। आता ओटी आपण दिवसभरात केव्हाही भरू शकतो। तुम्ही जर का तुमच्या घरात ओटी भरणार असाल, ज्या ठिकाणी तुमच्या घरात देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल, देवघर असेल, त्याच्या समोर तुम्हाला एक पाट ठेवायचा आहे। त्या पाटावर तुम्हाला हे ओटीचं ताट ठेवायचं आहे। देवघरात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचं, बसायला आसन घ्यायचं आहे, डोक्यावर पदर घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे। तुम्ही कुठलंही देवाचं कार्य करा, अगोदर स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर आपल्याला पुढची पूजा कार्य करायचं आहे। स्वतःला हळदी कुंकू लावा। त्यानंतर ओटीचं जे सामान आहे त्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे। या ओटीच्या सामानामध्ये तुम्हाला 1 पानाचा विडा, तांबूल न विसरता ठेवायचा आहे। पहा, 1 पानाचा विडा तुम्हाला न विसरता ठेवायचा आहे। जिथे पान विकत मिळतं त्या ठिकाणाहून तुम्ही देवीसाठी पानाचा विडा द्या किंवा तांबूल द्या म्हणा, तुम्हाला 1 पानाचा विडा ते बांधून देतील। तो विडा तुम्हाला न विसरता ठेवायचा आहे। तर बघा, हे सामान आपल्याला एका पाटावर ठेवायचं आहे। हळदी कुंकू स्वतःला लावायचं। त्या ओटीच्या सामानावर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे। नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही समोर आपल्या येईल, देवाकडे येईल, या पद्धतीने या ओटीच्या सामानावर नारळ आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर ओटीचं सामान आपल्याला हातात उचलायचं आहे, आपल्या छातीपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सामान देवीच्या समोर न्यायचं आहे। पुन्हा छातीपर्यंत, आपल्या छातीपर्यंत हे ताट घ्यायचं, पुन्हा देवीपर्यंत किंवा देवीच्या छातीपर्यंत आपल्याला हे ताट न्यायचं आहे। असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे। त्यानंतर हे ताट पुन्हा आपल्याला खाली पाटावर ठेवायचं आहे। तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या देवीची ओटी भरायची आहे। तुम्ही जर का मंदिरात जाऊन ओटी भरणार असाल तर तुम्हाला याच पद्धतीने ओटी भरायची आहे।
त्यानंतर जर का तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर तुम्ही जिथे घटस्थापना केली आहे त्याच्या समोर तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे। ओटी भरताना तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। तुमची जी पण कुलदेवी असेल तिचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। त्यानंतर बघा, कुलदेवी जर का तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही 99 मंत्र म्हणू शकतात। ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे, तुम्हाला हा म्हणायचा आहे। हा मंत्र तुम्ही किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला तिथे बसून म्हणायचा आहे। यानंतर आपल्याला घरात एखादा प्रसाद गोडाचा बनवायचा आहे। मग तुम्ही अगदी शिरा बनवला तरी चालेल, तुम्हाला त्या शिऱ्याच्या प्रसादाचा नैवेद्य तुम्हाला देवीला दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे बघा, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरणार आहात त्या दिवशी तुमच्याकडे जर का देवीची मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही पाण्याने सकाळी अभिषेक करायचा आहे। तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन किंवा 99 मंत्र म्हणून तुम्हाला पाण्याने 11 वेळा, 21 वेळा अभिषेक करायचा आहे किंवा श्री सुक्तमचं पठण करत तुम्ही अभिषेक करू शकतात। तुम्ही श्री सुक्तमचं पठण करत असाल तर तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाहीये। आता कुलदेवीची ओटी भरून झाली, नैवेद्य दाखवून झाला, मंत्र कोणता म्हणायचा हे पाहून झालं, कोणत्या कोणत्या वस्तू पाहिजे, कोणती चूक करायची नाही हे देखील आपण पाहिलं। यानंतर आपल्याला या दिवशी आवर्जून तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे। ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल त्यांनी 1 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचं आहे। सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। तर आपण या दिवशी ओटी भरल्यानंतर ही सेवा आवर्जून करायची आहे। तर बघा, अगदी महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि आपण ओटी ही आपल्या कुलाचार, आपल्या जे पारंपरिक पद्धतीने जशी ओटी भरत आला आहे त्या पद्धतीने देखील आपण ही ओटी भरू शकतात। आता गरोदर महिलांनी ओटी भरावी का? तर पहा, गरोदर महिलांची ओटी ही अगोदर भरलेली असल्यामुळे गरोदर महिलांनी देवीची ओटी 7व्या महिन्यानंतर भरू नये। त्याचप्रमाणे जर का गरोदर महिलांची कोणी ओटी भरत असेल तर तुम्ही तुमच्या ओटीत कुठल्याही दिलेल्या स्त्रीने ओटीचं सामान घ्यायचं नाहीये। म्हणजेच पहा, जिची ओटी अगोदर भरलेली आहे तिने तिच्या ओटीत कुठलंही ओटीचं सामान घ्यायचं नाही, तर तुम्ही तुमच्या हातात ओटीचं सामान हे घेऊ शकतात। त्याचप्रमाणे 7व्या महिन्यापर्यंत गरोदर महिला देवीची ओटी भरू शकतात। आता यानंतर ओटी भरलेल्या वस्तूंचं काय करायचं किंवा हे सामान आपण काय करायचं? ज्या दिवशी ओटी तुम्ही भरणार आहात त्या दिवशी संपूर्ण दिवस, संपूर्ण रात्र तुम्हाला ओटी देवीसमोर तशीच ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही ही ओटी उचलून घेऊ शकतात। जर का तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी किंवा देवीच्या मंदिरात जाणार असाल त्यावेळेस तुम्ही हे सामान देवीच्या मंदिरात जाऊन देवीला अर्पण करू शकतात। किंवा तुम्ही या ओटीच्या सामानातलं सामान, जी साडी असेल, ब्लाउज पीस असेल, ती तुम्ही स्वतःला प्रसाद म्हणून वापरू शकतात। किंवा तुम्हाला जर का एखाद्याला द्यायची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्याला या वस्तू देखील देऊ शकतात। जो नारळ आहे तो नारळ तुम्ही देवीच्या मंदिरात फोडू शकतात किंवा तुम्ही घरी फोडून त्याचा प्रसाद करून खाऊ शकतात। फळं असेल तर फळं देखील तुम्ही घरी खाऊ शकतात। तांदूळ असेल तर तांदूळ तुम्ही त्याचा भात बनवू शकतात किंवा तुम्ही तो तांदूळ गाईला देखील खायला घालू शकतात। तर या पद्धतीने तुम्हाला ह्या वस्तू वापरायच्या आहे। जर का तुम्ही ह्या वस्तू इतरांना देणार असाल तर वस्तू ठेवताना तुम्ही त्या चांगल्या क्वालिटीच्या ठेवा, जेणेकरून ती महिला या वस्तू वापरू शकेल किंवा आपण देखील ही ओटी घेतली तर आपण देखील या वस्तू वापरू शकतो। या हिशोबाने तुम्हाला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत। या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।